सांगोला तालुक्यातील गौडवाडी या गावामध्ये सर्वपक्षीय संघटना, सामाजिक कार्यकर्ते यांच्या वतीने स्वर्गीय आमदार डॉक्टर गणपतराव देशमुख यांच्या बंगल्यासमोर दारूच्या बाटल्या फेकण्यात आलेल्या निषेधार्थ गाव बंद ठेवून निषेध नोंदवण्यात आला। यावेळी संपूर्ण ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते। विविध पक्षांचे नेते मंडळी उपस्थित होते। सर्वांनी उपस्थित राहून दुग्धाभिषेक घालून भाई गणपतराव देशमुख यांच्या आठवणींना उजाळा देऊन झालेल्या घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला। मॅडम या पुढे जरा तांब्या जरा पाणी होतं ऋषी। आज आपण गौडवाडी गावात संपूर्ण ग्रामस्थांच्या वतीनं हा बंद घेतलेला आहे। या बंद मागचं कारण काय? परवा जो स्वर्गीय आबासाहेब ज्या घरात राहत होते त्या घरात काही समाजकंटकांनी भ्याड हल्ला केला, त्याबद्दल गौडवाडी सर्वपक्षीय यांच्या वतीनं आज त्या हल्ल्याच्या निषेधार्थ गौडवाडी बंद करण्यात आली आहे। हे आपलं यानंतरचं पाऊल काय? नाही, जो कोणी असा हल्ला करत असेल त्याला कोणीही पाठीचं घालणार नाही। आम्ही त्या ज्या हल्लेखोराला जोपर्यंत सखोल चौकशी होऊन त्याला शिक्षा होत नाही तोपर्यंत आम्ही गौडवाडी ग्रामस्थाच्या वतीनं व सर्व पक्षीयाच्या वतीनं तोपर्यंत आम्ही थांबणार नाही। आम्ही यापुढे काही कायदेशीर कारवाई करायला लागत असेल तरी पण त्या कायदेशीर कारवाईसाठी आम्ही सर्वजण पुढे जाऊ। अमर रहे, अमर रहे, अमर साहेब अमर रहे, अमर रहे, अमर रहे, अमर साहेब अमर रहे। परवा जो आबासाहेबांच्या बंगल्यावर भ्याड हल्ला झाला त्याबद्दल आम्ही सर्व गावकऱ्यांनी मिळून आज आमचं गाव बंद करण्याचं ठरवलेलं आहे। कारण का हा तालुका पुरोगामी असताना गेली 55-60 वर्ष गणपतराव देशमुखांनी आम्हाला पुरोगामी शिकवलं आहे आणि ही पुरोगामी करत असताना आता बरेच मोर्चे निघाले, सर्व झाले, दंगली झाल्या, परंतु असं कधी झालं नाही। कारण का हा भाजपचा जो अजेंडा आहे हा अजेंडा विचाराचा नसून दहशतवादाचा अजेंडा आहे आणि म्हणून ज्या भाजपचा फक्त खाली काम करणार जी प्रामाणिक माणसं काम करतात, जे काही करून खातात त्यांना दहशत निर्माण करणं आणि हा पुरोगामी तालुका हे दहशताच्या खाई जाण्यासारखा असा वाटतो। म्हणून आम्ही आज अशा भाजपसारख्या माणसाचा आम्ही निषेध करत असतो। जे परवा घडलेला आहे त्याविषयी आम्ही गावकरी सगळे मिळून आता इथं स्टँडवर थांबलो आणि गाव बंद करून त्यांच्या एक झालेल्या कृत्याला कुठंतरी न्याय मिळावा यासाठी सर्व लोक एकत्र येऊन आम्ही प्रयत्न करणार। आबासाहेबांचा जे वारसा आहे, आम्ही पुण्याला धरणं पाण्यासाठी गेलो, मुंबईला आझाद मैदानावर गेलो, पण आबासाहेबांचं कृत्य शांततेच होतं की असं नाही व्हायला पाहिजे इथून पुढं। आणि आबासाहेब कधीही शांततेत ज्याला पुढारपण करायचं आहे त्यानं डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर टाकायची अशी शांतता पाळावी। तर लढण्याबद्दल कोणाला काही दुमत नाही, लोकशाही आहे, परंतु एक रीतीपातीनं लढावं। कुस्ती करताना सुद्धा 2 पैलवान खेळत असताना 2 पंच असतात आणि ती पंच न्याय देतात असतात, अशी न्याय मिळावी। आम्हाला दुसरं काय बोलायचं नाही। ठिकाणी आपला तालुका शांतताप्रिय आणि संयमी आणि एक संस्कारिक तालुका आहे। विचारांचे संस्कार या आपल्या तालुक्याला घडलेले आहेत आणि या विचाराच्या संस्कारात आमदार साहेबांच्या पश्चात जर एखाद्याला वाटत असेल की काहीही चालू शकतं, पण जे विचार रुजलेले आहेत ते कधीही मिटत नसतात। आज या ठिकाणी जो साहेबांच्या घरावरती जो हल्ला झाला हा साहेबांच्या विचार हाणून पाडण्याचा हल्ला असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही, पण हे आम्ही कदापि होऊ देणार नाही। कारण
आम्ही आबासाहेबांच्या मुशीत घडलेले कार्यकर्ते आहोत आणि राजकारणी आहोत. राजकारणा ठिकाणी राहील, पण आबासाहेबांचे विचार कधीही मुजणार नाहीत, कधीही संपणार नाहीत, ते अमर राहतील. आज जो गौडवाडी ती आज बंद धरलेला आहे तो शेकाप, भाजप आणि सर्वपक्षीय आहे का? हा आज या गौडवाडी या ठिकाणी हा जो बंद आहे, हा बंद हे आबासाहेबांच्या विचाराचा बंद आहे. कारण या ठिकाणी राजकारण करत असताना गाव हे पूर्णपणे शेकापच असल्यामुळं आज हा जो या ठिकाणी बंद पाळण्यात आलेला आहे, हा आबासाहेबांच्या विचाराचा बंद आहे आणि हा पक्षविरहित बंद आहे.